नमस्कार. लेख क्रमांक 209 27 जुलै. विदुर नीती. महाभारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ज्याची गणना होते ते म्हणजे महात्मा विदुर. निर्लोभी, नीतिमान, सत्यवक्ते, अर्थात परखड आणि स्पष्ट वक्तेसुद्धा असाच त्यांचा लौकिक होता. त्या जोडीला ते कुशल राजनीतिज्ञ होते, कूटनीतिज्ञ होते, शूर योद्धा होते आणि भगवंताचे परमभक्त होते. कौरवांना त्यांच्या नैतिक सत्यतेचा फार धाक होता, दरारा होता. म्हणून शेवटी महाभारत युद्धाचा निर्णय केल्यावर दुर्योधनाने हेतुतः त्यांना मर्मभेदक वाक्प्रहार केले आणि परिणामी विदुरांनी कुरुकुळाची सेवा संपुष्टात आणली. श्रीकृष्णाला मात्र या गोष्टीचा फार आनंद झाला, कारण महात्मा विदुर इतके सत्यवादी होते की पापसुद्धा त्यांच्या सहवासाने पुण्यात परिवर्तित होत असे. त्यांच्या अस्तित्वाच्या प्रभावाने दुर्योधनाला कदाचित फायदा झाला असता, म्हणून ते दूर जाणं भाग होतं असंच भगवंताला वाटत होतं. पुढे जेव्हा राजा धृतराष्ट्राने संजयाला दूत म्हणून पांडवांकडे पाठवलं व निरोप दिला की भीष्म पितामह, द्रोणाचार्य आदी महापुरुषांना युद्धात मारण्यापेक्षा भीक मागितलेली चांगली, हे ऐकून पांडव आणि तिथं स्वतः श्रीकृष्ण असतो ते प्रचंड चिडतात, खूप वाकताडण करतात. पण निरोप पोचल्याचा शिष्टाचार म्हणून संजयामार्फत त्याचे उत्तर दिले पाहिजे म्हणून देतात. पांडव धर्मपूर्वक राज्य मागत आहेत, नाही तर अनर्थ घडेल. मग पोचल्यावर संजयसुद्धा एवढेच सांगतो आणि तो सांगतो, मी खूप थकलो आहे, बाकीचं ते खूप जे काही बोलले ते सर्व मी उद्या सांगेन, असे म्हणून तो जातो. ते काय बोलले असतील ही बेचैनी धृतराष्ट्राला प्रचंड अस्वस्थ करते. तो भयंकर बेचैन होतो. शारीरिक दृष्टीहीनतेपेक्षा दुर्जन असणाऱ्या पुत्रप्रेमाचा उमाळा त्या राजाला जास्त असतो आणि त्यामुळेच तो जास्त अस्वस्थ होतो. महात्मा विदुर हे नुसते उपस्थित असले तरीसुद्धा आपले चित्त शांत होईल याची पूर्ण जाणीव राजाला असते आणि म्हणून ते विदुराला पाचारण करतात. विदुराची महती राजा खूप जाणून असतो आणि त्यास अनेक विशेषणांनी त्यावेळेस त्यांनी संबोधले आहे. ते हे महामते, हे महाप्राज्ञ, हे महाबुद्धे, कवेहे, धर्मार्थ कुशल इत्यादी इत्यादी विशेषणे त्यांनी लावली आणि राजाच्या इच्छेनुसार महात्मा विदुर राजाला विस्तृत उपदेश करतात. इथं ह्यालाच विदुर नीती असं म्हटलं जातं. व्यवहार उपयोगी नैतिकतेच्या अनेक गोष्टींचा उहापोह त्यात आहे. अध्यात्म, उत्तम कर्म, कर्तव्य, अकर्तव्य, गृहस्थधर्म, जितेंद्रियता, सुखदुःख, निंदनीय कर्म, मित्रता असे सर्व विषय त्यात मांडलेत. राजाची कर्तव्ये सांगितली आहेत, राजधर्म कोणता ते सांगितले. ह्या सगळ्या सांगण्याचा हेतू हा की न जाणो जर राजाला उपरती झाली आणि त्यांनी पांडवांना सन्मानाने राज्य दिले तर. इथे राजा धृतराष्ट्र चक्क कबूल करतो की तो म्हणतो, विदुरा तुझ्याशी बोललं की मनापासून वाटतं पांडवांचं राज्य त्यांना द्यावं, मोकळं व्हावं. पण दुर्योधन समोर आला की वाटतं छे अजिबात एक कणही देऊ नये. तो म्हणतो धर्म, नीती ह्या गोष्टी भाग्यापुढे निरर्थक आहेत असे म्हणत जेव्हा राजा नीतीला झिडकारतो, मग मात्र विदुर नीती संस्कार करण्याचे आपले काम आग्रहीपणाने चालू ठेवतो. कोणीही जीवनात कोणत्याही वेळी कसे वागले पाहिजे हे सांगितले आणि मी हे सर्व सांगण्याचे कारण त्याने सत्याने वागा, आपण मिळवलेलं धन त्यातलं कित्येक पट तुम्ही दान द्या, तप केलंच पाहिजे, कर्म हे चांगलं कर्म फिरून आपल्याकडे येणार नाही असं कर्म केलं पाहिजे आणि अग्निहोत्र, अहिंसा, ब्रह्मचर्य या सर्व वेदांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आणि विशेषतः विदुराने नमूद केल्या आहेत. म्हणून हे सर्व मी सांगितले. धन्य महात्मा विदुर आणि धन्य विदुर नीती. नमस्कार.